या वर्षीचा पावसाळा कसा राहणार? मोठा अंदाज जाहीर, हवामान विभागाची माहिती. कोणत्या जिल्ह्यात कमी पाऊस, कोणत्या जिल्ह्यात जास्त पाऊस राहणार? कोणत्या जिल्ह्यात दुष्काळ पडणार की वरुण राजा चांगला बरसणार? तर बघा काय आहे अंदाज सविस्तर. तर या 2025च्या पावसाळ्यामध्ये मोठे बदल हे पाहायला मिळणार आहेत. सध्या जर पाहायला गेलं तर आता 2012 पासून 2024 पर्यंत मोठे बदल हे पावसाळ्यात होत गेले. काही वर्षी तर मोठ्या प्रमाणात तीव्र अशा दुष्काळाच्या झळा देखील बसलेल्या आहेत, तर काही वर्षामध्ये चांगला पाऊस देखील राज्यात बरसलेला आहे. मात्र या वर्षीचा एक मोठा अंदाज आता जाहीर झालेला आहे. काही जिल्ह्यामध्ये यावर्षी दिलासा देणारी बातमी आहे. मात्र दिलासा देणारी जरी एक बातमी असली तरी एक बातमी थोडीशी चिंताजनक देखील पाहायला मिळत आहे. आता काय अशी अपडेट आहे ते देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येईल. त्याकरिता 2 मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना हवामानाची अपडेट रोजची रोज सर्वात आधी पाहायला मिळेल. तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून कळवत चला. तर इकडे बघू शकता, मागील 10 वर्षामध्ये मान्सूनने साधारणपणे सामान्य किंवा सरासरीपेक्षा थोडे अधिक पावसाचे संकेत दिले. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी पाऊस देखील झालेला होता. मात्र 2017 पासून सध्या स्थितीला 2023-24 पर्यंत मान्सूनचा पाऊस सामान्य श्रेणीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला किंवा दीर्घकालीन सरासरीपेक्षा 10% आसपास राहिला. 2025 मध्ये देखील मान्सून जे आहे ते आता मोठ्या प्रमाणामध्ये पडण्याची शक्यता तर अशी सांगितली जात आहे. मात्र हे खरंच आहे का की 2025 मध्ये चांगला पाऊस राहील? तर चांगला पाऊस पडेल तर कोणत्या भागात पडेल व दुष्काळाचे संकेत कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळू शकतात का ते देखील तुम्हाला सांगणार आहे. तर पुढे बघू शकता, मागील 10 वर्षामध्ये मान्सूनने साधारणपणे सामान्य अशी स्थिती राहिलेली आहे. तसेच 2025 मध्ये देखील तो सामान्य राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र काही जिल्ह्यात चांगले बदल पाहायला मिळणार असून मान्सूनचा जूनचा जो पहिला टप्पा असतो, जूनच्या टायमिंगला मान्सून हा राज्यामध्ये आता दाखल होणार आहे. मात्र कोणत्या तारखेला मान्सून कोणत्या जिल्ह्यामध्ये हजेरी लावेल ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला देखील पाहायला मिळेल की राज्यात कोणत्या तारखेला मान्सून येईल, कोणत्या तारखेला मान्सून आल्यानंतर आपल्या जिल्ह्यात कशा प्रकारे पाऊस राहू शकतो. तर इथे बघू शकता, तुम्हाला एक अपडेट दिसत असेल की मागील 10 वर्षापासून मान्सून साधारणपणे सामान्य राहिलेला आहे असे चिन्ह आपल्याला पाहायला मिळाले. तर 2024 मध्ये असेच बदल राहिले, तर 2025 मध्ये आता मोठे बदल हे होण्याचे एक अंदाज तसेच संकेत देखील पाहायला मिळत आहेत. मात्र एक धक्कादायक अशी माहिती अमेरिकेकडून आलेली आहे. सध्या जर पाहायला गेलं तर अमेरिकेने एक धक्कादायक रिपोर्ट दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एक भारतासाठी चिंताजनक बातमी देखील पाहायला मिळू शकते. होय, कमी पावसाची एक चिंताजनक बातमी भारतातील काही भागासाठी पाहायला मिळू शकते असा अंदाज एक अमेरिका संस्थांनी वर्तवलेला आहे. आता ते काय अंदाज सांगितलेला आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे. तर आता पुढील एक अपडेट आहे ते आपण पाहूयात. तर इकडे बघू शकता, आता सध्या स्थितीला अशा परिस्थितीमध्ये जर ला नीना सक्रिय झाला तर दक्षिण गोलार्धामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता वाढते व उत्तर गोलार्धामध्ये काय होतं तर मोठ्या प्रमाणामध्ये थंडी जाणवायला लागते. मात्र भारतीय उपखंडाचा विचार केला तर या ठिकाणी ला नीनाचा प्रमाण हे आता आपल्याला उष्णतेसोबतच मान्सूनच्या पावसावर देखील होतो असे चित्र देखील पाहायला मिळतात. एकंदरीत स्पष्ट सांगायला जर गेलं तर आता ला नीना सक्रिय जर झाला तर दक्षिण गोलार्धाचा जो भाग असतो त्या ठिकाणी उष्णताचे संकेत मोठ्या प्रमाणामध्ये असतात. म्हणजे त्या ठिकाणी उष्णतामान हे खूपच वाढलेलं असतं. जर एकंदरीत विचार केला तर उत्तर जो गोलार्ध असतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती थंडी देखील जाणवायला लागते असे चिन्ह आपल्याला पाहायला मिळत असतात. आता सध्या स्थितीला जर रिपोर्ट पाहायला गेलं तर 2025च्या अंदाजाबाबत भारतामध्ये काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाचे संकेत वर्तवण्यात आलेले आहेत. म्हणजे गेल्या वर्षी जसा सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला तसा पाऊस या महिन्यात देखील होणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाचे संकेत हे राज्यातील बहुतांश भागात पाहायला मिळणार आहेत. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस राहील व कोणत्या जिल्ह्यात कमी पाऊस राहील, आता त्या जिल्ह्यांची नावे आपण पाहूयात. आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील मोठे बदल हे आपल्याला पाहायला नक्कीच मिळणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील देखील बहुतांश भागामध्ये पावसामध्ये आपल्याला चांगले बदल पाहायला मिळू शकतात. यामध्ये जर विचार केला तर सध्या स्थितीला नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये जून महिन्यात चांगला पाऊस बरसणार आहे. जून महिन्याचा आता अंदाज आपण सर्वात अगोदर देत आहोत. जून महिन्यामध्ये चांगला पाऊस बरसेल. तसेच या तिन्ही जिल्ह्याचा जर विचार केला तर मान्सून हा या जिल्ह्यामध्ये 16 जून पर्यंत जे आहे ती दाखल होण्याचे चान्सेस हे कमी
कमीच पाहायला मिळत आहेत. म्हणजे एकंदरीत विचार केला तर या ठिकाणी 23-24 जून पर्यंतची तारीख देखील मान्सूनची दाखल होण्यासाठीची पाहायला मिळू शकते, असा एक अंदाज देखील पाहायला मिळत आहे. तसेच जर विचार केला तर महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील जो मराठवाड्याचा भाग आहे छत्रपती संभाजीनगर भागाचा विचार केला तर या जिल्ह्यामध्ये जून महिन्यात चांगला पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. मान्सून देखील या ठिकाणी वेळेवर दाखल होणार आहे, असा एक अंदाज या जिल्ह्याचा पाहायला मिळत आहे. अजून बऱ्याच जिल्ह्यांची बातमी आपण देणार आहोत, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचं काम करा. त्यापुढील जिल्हा आता कोणता आहे आपण ते पाहूयात. आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी खंड पडण्याची शक्यता देखील आहे. म्हणजे असं नाहीये की पाऊसच पडणार आहे, खंड पडणार नाही. खंड देखील पडण्याची चिन्ह आहेत. म्हणजे पावसात कमतरता देखील काही महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. ती आपल्याला कमतरता जर विचार केला तर ऑगस्टमध्ये ही कमतरता जाणवू शकते. ऑगस्टमध्ये काही ठिकाणी खंड पडण्याचे चान्सेस हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत. आता पुढच्या जिल्ह्यात कसा अंदाज राहील, कोणत्या तारखेला पाऊस दाखल होईल ते देखील बातमी देऊयात. त्यापूर्वी एक महत्त्वाचा अंदाज आलेला आहे, ते देखील आपण पाहूयात. आता एक सर्वात महत्त्वाची बातमी अमेरिकेकडून देखील आलेली आहे. अमेरिकन संस्थाने देखील अंदाज भारतासाठी हा जाहीर केलेला आहे. एकंदरीत जर विचार केला तर आता भारतामध्ये अमेरिकेनं सांगितलेलं आहे की दुष्काळ पडण्याचे तर चान्सेस नाहीत, मात्र काही जिल्ह्यामध्ये आता कमी पाऊस देखील पडू शकतो, असा एक अंदाज सांगितलेला आहे. त्यांनी जी आहे ती ला निनामध्ये देखील काय बदल होणार असल्याची माहिती दिलेली आहे. काय बदल होऊ शकतात ते देखील सांगितलेलं आहे. तसेच राज्यातील मान्सूनवर देखील याचा फरक पडणार का, राज्यातील मान्सूनमध्ये घट होणार का, हा एक प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. कारण की अमेरिकन संस्थाने देखील महत्त्वाचे अंदाज जाहीर केलेले आहेत. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक पाऊस राहणार आहे अजून आपण सविस्तर अपडेट पाहणारच आहोत. तसेच एक महत्त्वाची बातमी म्हणजे जागतिक हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की येणाऱ्या वर्षी जगासह भारतात ला निनाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे व त्यामुळे पावसाचे प्रमाण देखील राज्यामध्ये तसेच देशभरामध्ये चांगले राहू शकते. एकंदरीत जर विचार केला तर आता येणाऱ्या काळामध्ये राज्यातील तसेच देशभरातील पावसावर जे आहे ते जास्त काही परिणाम जरी नाही झाला तरी ऑगस्टमध्ये कमी पावसाचे चान्सेस आहेत. तसेच एकंदरीत विचार केला तर ला निनाचा प्रभाव यावर्षी चांगला राहील. मात्र अमेरिकेकडून असं देखील सांगण्यात येत आहे की ला निनाचा प्रभाव हा वेगळ्या दिशेकडे पाहायला मिळू शकतो. यामुळे भारतामध्ये तसेच राज्यामध्ये कमी पाऊस पडण्याचा एक संकेत पाहायला मिळेल. आता त्यांनी स्पष्ट तर सांगितलं नाही, मात्र एक संकेत एक अंदाज म्हणून त्यांनी एक वर्तवलेला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अशी माहिती त्यांनी स्पष्ट केलेली आहे. तसेच जर विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांच्या मनात असा एक प्रश्न आहे की यावर्षी पाऊस कोणत्या महिन्यामध्ये अधिक राहील. यावर्षी तर आता जी आहे ती खंड पडणार नाहीये ना, पिकांना जास्त पाणी देण्याची गरज तर पडणार नाहीये ना, पावसावरच सर्व पिके येतील का, हा एक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे. आता याबाबत आता काही अंदाज देखील जाहीर झालेले आहेत, आपण ते देखील पाहण्याचा प्रयत्न करूयात. तर बघू शकता महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती राहणार, एक महत्त्वाचा अंदाज जाहीर झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितले तर मागच्या वर्षी बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झालेली होती, शेती पिकांचे नुकसान झालेले होते. तर यावर्षी देखील तशी परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यमान राहणार आहे. अवकाळी पावसाचं प्रमाण उन्हाळ्यामध्ये हे कमी जास्त राहील, मात्र पावसाळ्याचा जर विचार केला तर पावसाची शक्यता ही चांगली राहणार आहे. मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची हजेरी देखील बहुतांश जिल्ह्यामध्ये लागणार आहे. यामध्ये मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अहिल्यादेवीनगर तसेच इकडे पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा विचार केला तर चांगला पाऊस राहील. नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, वाशिम, हिंगोली या जिल्ह्यात देखील चांगला पाऊस बरसणार आहे. तसेच इकडे सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नांदेडचा भाग असेल, तसेच इकडे सोलापूरमधील बार्शी असेल, धाराशिव, कळंबचा भाग असेल, लातूर, औसा, निलंगाचा भाग असेल, परभणी, सेलू, मानवत या भागात देखील चांगली पावसाची हजेरी लागणार आहे. बीडचा भाग असेल, याही ठिकाणी 2025चा पावसाळा चांगला राहील. तसेच एकंदरीत कोकण किनारपट्टीतील सर्व जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी चांगली लागणार आहे. यामध्ये सध्या विचार केला तर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धाचा भाग असेल, या जिल्ह्यात देखील मान्सून समाधानकारक राहणार आहे. मध्यम ते जोरदार पावसाची शक्यताही आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुफान पावसाची देखील हजेरी बऱ्यापैकी भागामध्ये लागू शकते, असा एक अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच एकंदरीत विचार जर केला तर सध्या स्थितीला
राज्यातील जो मराठवाड्यातील जालना जिल्हा आहे, जालना जिल्हा तसेच इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, परभणी जिल्हा, या जिल्ह्यामध्ये देखील चांगला पाऊस राहणार आहे. एकंदरीत विचार केला तर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावचा भाग असेल, अकोला, अमरावतीचा भाग असेल, नागपूर जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्ये देखील वादळी वाऱ्यासह आपल्याला जे आहे ती उन्हाळ्यामध्ये पाऊस पाहायला मिळतील. मात्र पावसाळ्यामध्ये देखील 100% अधिक पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो. तीव्र स्वरूपाची पावसाची हजेरी देखील लागण्याचा अंदाज पाहायला मिळणार आहे. पावसाची प्रक्रिया, पर्जन्याचे वेगवेगळे प्रकार काय आहेत ते आपण पाहूया. तर इकडे बघू शकता, आता यानुसार देखील राज्यात मोठा फरक पडत असतो. पाऊस देखील आपल्याला वेगवेगळा पाहायला मिळत असतो. पावसाच्या प्रक्रियेला पर्जन्यमान असेही म्हणतात. आकाशातून पडणाऱ्या पाण्याचे वर्णन करण्यासाठी जर आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पयुक्त वारे ज्या भागात सक्रिय होतील, काळी ढग वाढून गरमीची लेवल वाढेल, त्या ठिकाणी 100% पावसाचं वातावरण सक्रिय होतं. हा अंदाज देखील लक्षात घ्या. धन्यवाद.